आज जर तुमच्या खात्यावर पेन्शन आली नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाच, कारण पुढच्या 48 तासात थेट 3000 ते 5000 रुपये खात्यावर येण्याची मोठी शक्यता आहे. डिसेंबरची पेन्शन बंद झाली नाही, पण एक चूक केल्यास पैसे अडकू शकतात. 31 डिसेंबर आधी ही गोष्ट नक्की ऐका. डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे एकत्र येणार का? 3000 की 5000? आणि नेमकी तारीख कोणती? फक्त 2 दिवस उरलेत. 31 डिसेंबर नंतर काय होणार? पेन्शन आज येणार की थेट जानेवारीत? रोज खाते तपासून कंटाळलात का? घाबरू नका, कारण पेन्शन उशिरा आहे, बंद नाही. डिसेंबर महिन्याचा हप्ता अजूनही अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. ही वस्तुस्थिती सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनली आहे. संजय गांधी निराधार आणि दिव्यांग पेन्शन योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाखो नागरिकांनी दर महिन्याप्रमाणे डिसेंबरमध्येही खात्यावर पैसे येण्याची अपेक्षा ठेवली होती. मात्र आज डिसेंबर महिना संपत आला असतानाही अनेकांच्या खात्यावर अद्याप 1 रुपयाही जमा झालेला नाही. त्यामुळे रोज बँक, ATM, पासबुक, मोबाईल बँकिंग तपासूनही निराशा पदरी पडत आहे. हा हप्ता अनेक कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने उशीर झाल्याचा थेट परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. औषधोपचार, किराणा, घरभाडे आणि इतर गरजा भागवण्यासाठी हे पैसे आवश्यक असतात. त्यामुळे हप्ता न आल्यामुळे अनेक लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. डिसेंबरचा हप्ता न आल्यामुळे संजय गांधी निराधार आणि दिव्यांग पेन्शनधारकांमध्ये मोठ्या प्रमाणात चिंता निर्माण झाली आहे. अनेक लाभार्थी वयस्कर असून त्यांचे उत्पन्नाचे मुख्य साधन हेच पेन्शन असते. दिव्यांग लाभार्थ्यांनाही उपचार, सहाय्यक साधने आणि दैनंदिन गरजांसाठी या रकमेवर अवलंबून राहावे लागते. हप्ता वेळेवर न आल्यामुळे मानसिक ताण वाढला असून आपली पेन्शन बंद तर झाली नाही ना, अशी भीती अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे. सोशल मीडियावरही वेगवेगळ्या अफवा पसरत असल्याने गोंधळ आणखी वाढला आहे. मात्र यामध्ये संयम ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, कारण ही केवळ उशिराची समस्या असून योजना बंद झालेली नाही. काही अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार हप्त्याचे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. शासनाकडून निधी उपलब्ध होताच सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर एकाच वेळी पैसे टाकणे अनेकदा शक्य होत नाही. त्यामुळे बँकनिहाय, जिल्हानिहाय किंवा टप्प्याटप्प्याने रक्कम जमा केली जाते. यामुळे काही लाभार्थ्यांच्या खात्यावर आधी पैसे येतात तर काहींना थोडा उशीर लागतो. हा उशीर म्हणजे हप्ता बंद झाला असा अर्थ होत नाही. त्यामुळे शेजाऱ्याच्या खात्यात पैसे आले आणि माझ्या खात्यात आले नाहीत म्हणून घाबरण्याचे काहीही कारण नाही. 31 डिसेंबर ही तारीख सध्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे, कारण आर्थिक वर्षाच्या शेवटी शासन अनेक आर्थिक व्यवहार पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते. निधी वितरणाची प्रक्रिया बहुतांश वेळा या तारखेपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे डिसेंबर महिन्याचा हप्ता 31 तारखेपर्यंत खात्यावर जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक अधिकाऱ्यांच्या मते पुढील काही दिवस निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत संयम ठेवणे आवश्यक आहे. 31 डिसेंबरपर्यंत डिसेंबरचा हप्ता खात्यावर जमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनाकडून निधी उपलब्ध होताच थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे पैसे खात्यावर जमा केले जातात. यासाठी वेगवेगळ्या प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. त्या प्रक्रिया पूर्ण होताच पैसे खात्यावर येतात. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत हप्ता येण्याची शक्यता कायम असते. अनेक वेळा रात्री उशिरा किंवा सुट्टीच्या दिवशीही पैसे जमा झालेले उदाहरणे यापूर्वी पाहायला मिळाली आहेत. डिसेंबरचा हप्ता उशिरा येण्यामागे मुख्य कारण म्हणजे शासनाकडील निधीची कमतरता. एकाच वेळी अनेक योजनांचे हप्ते, अनुदाने आणि विकास कामांसाठी निधी द्यावा लागतो. त्यामुळे काही वेळा निधी व्यवस्थापनात अडचणी निर्माण होतात. विशेषतः आर्थिक वर्षाच्या शेवटी हा ताण अधिक वाढतो. त्यामुळे काही योजनांचे हप्ते थोडे उशिरा देण्यात येतात. मात्र याचा अर्थ योजना थांबवली आहे असा होत नाही. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अनेक लाभार्थ्यांना उशिरा मिळाल्याने निधी व्यवस्थापनावर अधिक ताण आला आहे. काही लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरमध्ये मिळाला तर काहींना तो अजूनही मिळाला नव्हता. त्यामुळे एकाच वेळी मागील आणि चालू महिन्याचे हप्ते देण्याची जबाबदारी शासनावर आली आहे. यामुळे डिसेंबरचा हप्ता पुढे ढकलला गेला आहे. हा तांत्रिक आणि आर्थिक व्यवस्थापनाचा भाग आहे. काही दिव्यांग लाभार्थ्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांची जुनी रक्कम मिळाली असली तरी वाढीव अनुदान मिळालेले नाही. वाढीव रकमेबाबत प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे ती रक्कम थांबलेली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना वाटते की पैसे अपूर्ण आले आहेत. प्रत्यक्षात जुनी थकीत रक्कम आणि वाढीव अनुदान वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये दिले जाते. त्यामुळे यामध्येही उशीर दिसून येतो. नवीन लाभार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे एकूण निधीची गरज मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शासनाने पात्रतेच्या निकषांनुसार अनेक नवीन लाभार्थ्यांना योजनांमध्ये समाविष्ट केले आहे. यामध्ये निराधार, दिव्यांग आणि विधवा महिला यांचा समावेश आहे. लाभार्थ्यांची संख्या वाढल्याने दर महिन्याला लागणारा निधीही वाढतो. त्यामुळे निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाला अधिक नियोजन करावे लागते.
ODID कार्ड आणि आधार कार्ड लिंकिंग पूर्ण झाल्यामुळे पात्र लाभार्थ्यांची संख्या अधिकृत यादीत वाढली आहे. अनेक लाभार्थ्यांनी अलीकडेच आपली कागदपत्रे पूर्ण केली आहेत, त्यामुळे त्यांचे नाव अंतिम यादीत समाविष्ट झाले आहे. नवीन नावे जोडली गेल्यामुळे एकूण हप्त्याचा खर्च वाढला आहे. यामुळे निधी वितरणात थोडा विलंब झाला आहे. जर 31 डिसेंबरपर्यंत डिसेंबरचा हप्ता खात्यावर जमा झाला नाही तर डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे एकत्र मिळण्याची शक्यता समोर येत आहे. शासनाने यापूर्वीही अशा प्रकारे 2 महिन्यांचे हप्ते एकत्र दिल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांनी घाबरण्याची गरज नाही. उशीर झाला तरी पैसे मिळणारच आहेत. 14 मार्चला मकर संक्रांतीचा सण आणि 15 जानेवारीला निवडणुका असल्याने शासन लाभार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करू शकते. सणासुदीच्या काळात लाभार्थ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी अनेकदा शासन विशेष निर्णय घेत असते. त्यामुळे दोन्ही हप्ते एकत्र देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही हप्ते एकत्र मिळाल्यास निराधार लाभार्थ्यांच्या खात्यावर अंदाजे 3,000 रुपये जमा होऊ शकतात. ही रक्कम 2 महिन्यांची मिळून असेल. त्यामुळे अचानक खात्यावर जास्त पैसे आल्यास गोंधळून न जाता ही 2 महिन्यांची रक्कम आहे हे लक्षात घ्यावे. दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यावर दोन्ही हप्ते मिळून अंदाजे 5,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. यामध्ये वाढीव अनुदानाचा समावेश असू शकतो. त्यामुळे रक्कम नेहमीपेक्षा जास्त दिसू शकते. ही रक्कम 5 जानेवारीपर्यंत खात्यावर जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 31 जानेवारी नंतरही प्रक्रिया सुरू राहू शकते. त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या काही दिवसांपर्यंत लक्ष ठेवणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेन्शन दर महिन्याच्या 1 तारखेला देण्याची घोषणा केली होती. मात्र सध्याच्या परिस्थितीत निधी आणि प्रशासकीय कारणांमुळे हा निर्णय पूर्णपणे अंमलात येण्यास विलंब होत आहे. पुढील काळात ही प्रणाली नियमित होण्याची अपेक्षा आहे. डिसेंबरचा हप्ता वेळेवर न आल्यामुळे जानेवारीसोबत एकत्र देण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात लाभार्थ्यांना एकत्रित रक्कम मिळू शकते. सध्या कुठेही अर्ज, चौकशी किंवा कार्यालयीन फेऱ्या मारण्याची गरज नाही, कारण हप्ता बंद झालेला नाही. अनावश्यक धावपळ करून वेळ आणि पैसे वाया घालवू नयेत. हप्ता रद्द झालेला नाही, तो फक्त उशिरा येत आहे. ही बाब प्रत्येक लाभार्थ्याने लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अफवा, खोटे मेसेज किंवा सोशल मीडियावरील अपप्रचारावर विश्वास ठेवू नये. फक्त अधिकृत माहितीवरच भरोसा ठेवावा. सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे एकाच दिवशी येतीलच असे नाही. वेगवेगळ्या बँकांमध्ये वेगवेगळ्या दिवशी पैसे जमा होतात. हप्ते नेहमीच टप्प्याटप्प्याने वितरित केले जातात. त्यामुळे थोडा उशीर हा सामान्य बाब आहे. कधीकधी SMS न येताही पैसे थेट खात्यावर जमा होतात. त्यामुळे फक्त SMS वर अवलंबून राहू नये. ATM, पासबुक किंवा मोबाईल बँकिंगद्वारे खाते नियमित तपासणे आवश्यक आहे. अनेक वेळा पैसे आधी जमा होतात आणि SMS नंतर येतो. संजय गांधी, दिव्यांग आणि विधवा प्रत्येक योजनेचा हप्ता येण्याची वेळ वेगवेगळी असू शकते. त्यामुळे तुलना करून घाबरून टाकावे. चुकीची माहिती पसरवण्यापेक्षा संयम ठेवणे आणि योग्य अपडेटची वाट पाहणे हेच लाभार्थ्यांच्या हिताचे आहे. पुढील काही दिवस लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. 31 डिसेंबर ते 5 जानेवारी हा कालावधी निर्णायक मानला जात आहे. अधिकृत अपडेट मिळताच संपूर्ण माहिती दिली जाणार आहे आणि लाभार्थ्यांनी खाते नियमित तपासत राहावे आणि संयम ठेवावा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय हिंद नक्की लिहा.